राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। पिढ्या बदलल्या तरी भूमिका तीच असं म्हणत ठाकरेंनी केला महाराष्ट्र हित राखण्याचा दावा। भाजपा ही बिल्डर जनता पार्टी झाली आहे, आदित्य ठाकरेंचा आरोप। अनंत गर्जेला पुन्हा अटक। पंकजा मुंडे यांचा पीए असलेल्या अनंत गर्जेवर पत्नीच्या हत्येचा आरोप। शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार, पोलीस मागणार वाढीव कोठडी। अधिवेशन काळामध्ये दारू पार्टी जोरात झाल्याचा नागपुरातल्या रवी भवनातल्या दृश्यांवरून दावा। रवी भवनमध्ये सापडल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या। माझ्या नवऱ्याच्या हत्या प्रकरणामध्ये लवकर न्याय मिळेल, भाजपा प्रवेशावेळी तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य। राजगुरुनगरमध्ये हल्ला, मुलाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। शिक्षक शिकवत असतानाच चिरला मुलाचा गळा। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांची टीका, आरोपींच्या सोयीनं चौकशी सुरू आहे। मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटीचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधी वितरण। श्री शंभू तीर्थ स्मारकाचं लोकार्पण। इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला लोकार्पण सोहळा। ठाण्यातला गुंड मयूर शिंदे भाजपात। गुंड मयूर शिंदेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल। रवी घुमारेची फाशीची शिक्षा कायम। दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली। 2 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याचा रवी घुमारेवर आरोप। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात जन आक्रोश मोर्चा। संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयावर धडकले ग्रामस्थ। नवी मुंबई विमानतळावर 4थं टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव। आणखी एक रनवे बांधण्याच्या शक्यतेचाही सिडकोकडून अभ्यास सुरू। नाशकामध्ये हरित नाशिक मोहिमेची सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये 1000 झाडांची लागवड। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वृक्षारोपण। अमरावती जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस कायम। दररोज सरासरी 68 नागरिकांवर भटके कुत्रे करतायत हल्ला। हिंगोली जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचं पीक मर रोगाच्या विळख्यात। वातावरणातील बदलामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव। मालेगाव मुंबई आग्रा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला। रेल्वे मार्गाच्या साठी अधिग्रहित केली जात असलेली जमीन शेतकऱ्यांना नापसंत। जळगावात अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाची हत्या। अनैतिक संबंधांच्या जुन्या वादातून सागर सोनवणेची हत्या।